नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत असलात तरी मजेत राहायला शिका. डमी सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, त्या दिवशी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुळजाभवानीच्या पालखीला मी गेलेली आणि आत्ताच चाललेली आहे. तिकडे पूजा गोंधळ वगैरे सगळं काही प्रोग्राम असतो, तर तिकडे पण आपल्याला आमंत्रण केलेलं आहे. सो चला तो पण प्रोग्राम आपण एन्जॉय करूया आणि तुळजाभवानीचं अजून दर्शन करूया. चला मग. आणि फायनली मित्रांनो, मी दादांच्या घरी आलेली आहे. हे दादांचं घर आहे. खूप सुंदर असं बाहेरून आहे स्वामी समर्थांचं प्रतिमा लावलेली आहे आणि मस्त असं बाहेरून असं डेकोरेट केलेलं आहे घराला. खूप सुंदर आहे, दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे मित्रांनो दादांचं घर आहे. इकडे बघा, मस्त पाहू शकतात. मस्त स्वामी समर्थांची मस्त प्रतिमा लावलेली आहे. सुंदर असं घराला सजवलेलं आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. प्रोग्राम साठी आपण आलेलो आहोत तुळजाभवानीच्या. मस्त तुळजाभवानी माता बसलेली आहे मंदिरामध्ये. खूप सुंदर असं मंदिर दादांनी सजवलेलं आहे. मित्रांनो, मी आतमध्ये आली आहे. आतमध्ये मस्त असं सुंदर दादांनी मंदिराला सजवलेलं आहे. खूप मस्त तुळजाभवानीची प्रतिमा आहे आणि बाकीचे पण खूप सारे देवदेवी त्यांचे फोटो लावलेले आहेत आणि मस्त तिकडे पण दर्शन केलेलं आहे. आता इकडे जो बर्डी भरतात ना, तो कार्यक्रम आहे. तो मला पण माहिती नाही, मी पण पहिल्यांदाच तो कार्यक्रम बघणार आहे की बर्डी भरतात ते, आणि ते कशासाठी भरतात किंवा का भरतात ते पण आपण इकडे खूप साऱ्या आई बसलेत, मावशी म्हणा, आई म्हणा, त्या बसलेत परडीवाल्या. तर त्यांनाच आपण विचार नाही का परडी कशासाठी भरतात आणि ती का भरतात लिंगोलीचा बाग, पुरबाय लिंगोलीचा बाग, पुरबाय लिंगोलीचा बाग, पुरबाय लिंगोलीचा बाग. आंबा लिंबुनी तोडू लाग ग, आंबा लिंबुनी तोडू लाग, आंबा लिंबुनी तोडू लाग ग, आंबा लिंबुनी तोडू लाग. आंबा चालली राग राग, त्याच्या निघाला माग माग, आंबा चालली राग राग, त्याच्या निघाला माग. आंबा लवंग तोडू लाग, आंबा लवंग तोडू लाग रे, आंबा आई राधा झाली आणि पूजा झाली आणि ज्या परड्या आहेत त्या पण भरलेल्या आहेत. तर माझ्यासोबत आई आहेत, तर आईनाच आपण विचारूया की परडी का भरतात आणि कशासाठी भरतात ते. आई, पहिलं आपले नाव सांगा. माझं नाव गयाबाई. कुठे राहता तुम्ही? आम्ही मोठ्या गावात राहतो. मोठ्या गावात राहता. कधीपासून तुम्ही परडी भरायचं हे करता? आमची परडी आता 16 वर्ष झाली. मला 16 वर्ष तुम्ही परडी भरता. मग ही परडी कशासाठी भरली जाते किंवा का भरली जाते? ही परडीचं कसं आहे, आपल्याला दुःख सुख असलं तर ती आपण जर नवस बोलत आपल्याला ती आणायला जमती, नीट नाटक करायला चालती. तिचं आपलं जे आपल्या मनात असेल ते आपण करायचं. आपल्याला जर आणायची तर आपण आणायची, नाही तर आपण दसऱ्या त्याच्यात वाट्या भरतो. कोणी साडी चोळीनं भरतं, कोणी वर्णपूर्णाचे जीव घालतं, मीठ पीठ सगळं घालून, गुळ खोबरं सगळं घालून, कोटंबा ते सगळं असतं. मग त्या भरायच्या. आपल्या दुखणे भाणे असले तर आई मा बहीण आपलं निवारण करते. आपण तिला नवस करायचं, बाबा मी माझं हे कर,
ती निवारण करते आपलं. त्याच्यासाठी आपल्याला माळपडी एखाद्याला ताट आलं तर ते आणायचं आपण. अच्छा. हा, जर नाही आलं तर आपण तिची भक्ती केली तर ती आपल्याला भक्ती पावते तिची पावती, आपल्याला. बरोबर आहे. हा. आपली श्रद्धा भक्ती श्रद्धा पाहिजे. पोहते आपली भक्तीच भक्त पाहिजे ती येते धावून आपल्याला काय बरोबर. आड नीड आली तर आपली करते ती. असं आहे तिचं, असं आहे या अंबाबाईचं. अंबाबाई येडाबाई या दोघी बहिणी बहिणीच आहेत. हा. आता मी एडेश्वरीला गेलेली, खूप मस्त वाटलं. डोंगरामध्ये बसलेले आहे. पहिले आम्ही तुळजापूर केलं, नंतर एडेश्वरीला गेलो. खूप मस्त वाटलं. चांगलं आहे ते देवाधर्मात. पण आता कसं आहे, ते असं आता आमचे कुठले बाणी होते तर आम्ही घेतलं तर आलं तर आमचं निवारण झालं. अच्छा, मग तुम्ही आता कोणी पण तुम्हाला असं पडडी भरायला बोलवलं तुम्ही आम्हाला जावंच लागतं. जावंच लागतं. ते कारण ते सोन्याच्या कोणी- ताट्यामध्ये आम्हाला न्यावंच लागतं. न्यावंच कोणी लागतं. बोलू, कोणी महार बोलू मांग बोलू त्याच्यात आम्हाला राग नाही. राग नाही. हा, कोणी बोललं या घेऊन जायचं. घेऊन जा. हा. हो. मग आम्ही पौर्णिमाला मंगळवारी असा जोका मागतो. अच्छा. 5 घरं, मग कोणी मीठ पीठ असं घालतात. घालतात. हा, आणि जोका आता मागतात. आता या पडडीमध्ये काय काय भरले तुम्ही? आता मापडीत भरलं, पहिलं निवद बोनं घातले, मग पीठ घातलं, त्यात थोडं मीठ टाकलं, मग कांदा लसूण ज्याला जे जे भरायचं ते जे ते भरतं. भरायचं हा ते देतात. हा. खुशीने देतात. खुशीने भरतात ज्याला. पहिल्यांदा हे बघितलेलं आहे मी, अजून बघितलं नव्हतं. तसं पण काय नाही, आज आता मला तुम्ही दर्शन जाऊन पण झालेलं आल्या, आहे. हो, तुम्हाला मी तिथं जाऊन पण आली. कळलं. हो, तिथे हा, पण मी बघितलं की पडडी भरलेली होती खूप, पण त्याचं काही महत्व मला माहितीच नव्हतं. मोतो म्हणजे आपण केल्यापाशी मोतो. आता हा. तुम्ही नुसतं पाहुण्याची आल्या आणि काहीच नाही केलं म्हणजे ती काय करणार बिचारी? बरोबर. ती थोडं तुमच्या मागे येणार आहे. ती म्हणणार आहे का मला कर म्हणून? नाही, बरोबर. आपली भावना पाहिजे. भावना पाहिजे. सत्याची भावना असली तर ती आपल्याला करायला सांगते ना, आपण करतो. असं आहे, तर तेच आम्ही तसंच करतो. ठीक कोणी आहे, चालेल. बोलवलं- हा. खूप छान तुमच्याकडून माहिती मिळाली. ते आम्हाला धन्यवाद. अशा प्रकारे या पडड्या भरल्या जातात, जसं आईने सांगितलं त्याप्रमाणे. या पण आई आलेल्या आहेत पडडी भरण्यासाठी. नाव काय आहे आई आपलं? कुठून आलात तुम्ही? मोठ्या गावातून. अजून इकडे पण खूप सारे आलेले आहेत. मावशी आई त्या पण बसलेल्या आहेत. या सगळ्या जणी आलेल्या आहेत पडडी भरण्यासाठी. मोठ्या गावातून आल्यात ना? मित्रांनो, पाहिली आपण की पडडी का भरतात आणि ती कशासाठी भरली जाते ते सगळं आपण जाणून घेतलेलं आहे. आणि इकडे सगळ्या पडडीवाल्या आई आहेत, सो त्यांना पण महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. इकडे सगळ्या जणी जेवत आहेत, नंतर मग बाकीच्या प्रोग्रामला सुरुवात होणार. सो मित्रांनो, आता कार्यक्रमाला सुरुवात होणारच आहे. दुसऱ्या कार्यक्रमाला पण आता महाप्रसादाची इकडे सोय केलेली आहे. सगळं महाप्रसादासाठी सगळी जी मंडळी आलेली आहे ते जेवणासाठी बसलेले आहेत. सो आता पहिले महाप्रसाद होणार, नंतर मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार. सो मित्रांनो, आता महाप्रसादाचा प्रोग्राम संपलेला आहे आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे. सो सगळेजण आपण तो कार्यक्रम, सो मी पण तो कार्यक्रम पहिल्यांदा बघत आहे. आणि चला मग आता बाहेर चालूच झालेला, तर चला पटापट तुम्ही पण तो कार्यक्रम बघा आणि चला पाहूया आपण तुळजाभवानीचा आज पालखी सोहळ्याचा उत्सव. अंबाबाईचा गोंधळ झाला, बाहुल गडावरच्या रेणुकीचा गोंधळ झाला, कोल्हापुरावरती महालक्ष्मीचा गोंधळ झाला, वणी गडावरती सप्तशृंगीचा गोंधळ झाला. जिथं जिथं आहे ना दैव होते त्यांच्या ठिकाणी काही अंबाबाईचे गोंधळ झाले. रायले सायले गोंधळ अशा भोळ्या भक्ताच्या दारी आले. म्हणून भोळ्या भक्ताला त्या अंबाबाईला काय सांगायचं? आई अंबाबाई, आपलं तुळजापूर शहर सोडायचं, या भोळ्या भक्ताच्या दारी यायचं, तुझा हा मांडलेला गोंधळ पावन करून घ्यायचा, केलेली भाजी भाकर खायची, भोळ्या भक्ताला मन भरून आशीर्वाद द्यायचा, त्यांची असलेली इडापिडा घेऊन जायची. म्हणून मित्रांनो, पाहिलंच तुम्ही की तुळजाभवानीचा मार्तंड खंडेरायाचा
गोंधळ इथे चालू आहे आणि पूर्ण गोंधळ आपण पाहिला की कोणता देव आणि देवता नाही की असं इकडे नाचले नाहीत. सगळे देवी देवतांचं इकडे आगमन झालं होतं आणि सगळेजण नाचले होते. सगळे देवी देवतांच्या दर्शन पण आम्हाला झालेलं आहे. आणि आता ह्याच्या पुढचा कार्यक्रम आहे तो काय आम्हाला माहिती नाही, तर तो पण आपण पाहूया. आणि आता वाजलेले आहेत 3:13 3:13 झालेले आहेत, पण झोप अजिबात आलेली नाहीत. असे सगळे जेव्हा देव देवता नाचत होते ना, सगळेजण देवी नाचत होत्या, तर आम्ही पूर्ण व्हिडिओ एन्जॉय केलेला आहे आणि खूप छान वाटलं नाही का, सगळ्यांचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. तर पुढचा जो कार्यक्रम आहे तो पण आपण थोडासा एन्जॉय करूया. त्या व्हिडिओ काढते आमच्यानं नको घेऊ लकी ना आमच्यानं
सो फायनली मित्रांनो पूर्ण गोंधळ पूर्ण प्रोग्राम संपलेला आहे आणि हा म्हातारा महाराजांचा आणि तुळजाभवानीचा गोंधळ आम्ही इकडे साजरा केलेला आहे आणि तुम्ही पण मस्त बघितलं असेल, तुम्ही पहिल्यांदा बघितलं असेल किंवा तुम्ही आधी पाहिलेलं पण असेल, पण मी स्वतः पहिल्यांदा बघितलेलं आहे आणि खूप आम्ही म्हणजे एवढी झोप आम्हाला रोजची झोप येते, मला 12ला झोप येते पण आज अजिबात झोप नाही आली आणि एकदम मस्त वाटलं. एवढे देवी देवतांचे इकडे दर्शन झाले, प्रत्येकाच्या अंगामध्ये देवी येऊन खेळली, अशी कोणती देवी राहिली नाही की तिकडे आली नाही खेळण्यासाठी आणि खूप छान वाटलं. तर आता दादाला वगैरे आम्ही काही विचार बसत नाही, आता वाजलेले बघा किती 5:01 आले सकाळचे आणि मिस्टरांना जॉबला पण जायचंय ऑफिसला, तर आता आम्ही निघत आहोत. उद्या दादाने आम्हाला बोलवलंय भेटण्यासाठी, सो तेव्हाच आपण दादा थोडंफार विचारूया. आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा
चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया पुन्हा अशा ठिकाणी ब्लॉग्स होतं. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.